पालिकेची तोडक कारवाई। पालिकेविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाचा आज पालिकेवर धडक मोर्चा। जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन। जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाडही आंदोलनात सहभागी। दुचाकीखाली झोपत केलं अनोखं आंदोलन। धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षकांचं आमरण उपोषण। गोवंश हत्या बंदीच्या प्रमुख मागणीसाठी उपोषण। पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। जळगावमधील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटेंचा संशयित आरोपीला फोन। ड्रग्ज प्रकरणात फरार संशयितांशी 352 वेळा फोनवरून संवाद। तपासानंतर पोलीस दलात एकच खळबळ। बार्शी ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। परंड्यातून ड्रग्ज विक्री प्रकरणातील तिघांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। जालन्यात राज्य जीएसटी विभागाचा छापा। एसजी देविदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात 3 दिवसांपासून तपासणी। या कंपनीकडून इतर बोगस फॉर्मसोबत व्यवहार करून जीएसटी दडवल्याचा संशय। धाराशिवमधील साखर कारखान्यात 1,10,00,000ची ऑनलाईन फसवणूक। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढाचे आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात फसवणूक। धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल। बीड जिल्ह्यातील माजी सरपंचाचा मंत्रालयांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांनी वेळीच पकडल्यानं अनर्थ टळला। रोजगार हमी योजनेतील कामाची चौकशी आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न। देशातील पहिला डिजिटल अरेस्ट रक्षक हेल्पलाईन नंबर जाहीर। मुंबई पोलिसांकडून सायबर फ्रॉड प्रकरणी पहिलं पाऊल। डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात वाढ होत असल्यानं मुंबई पोलिसांचा निर्णय। मुंबई पोलिसांनी 8,762 बंदुका नष्ट करत भंगारात विकल्या। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या पूर्ततेनिमित्त पोलिसांचा उपक्रम। जोगेश्वरी पूर्वेकडील गटाराच्या चेंबरमध्ये पादचारी अडकला। स्थानिक नागरिकांनी वेल्डिंगच्या सहाय्यानं चेंबरवरील जाळी कापून पादचाऱ्याची सुटका केली। मनपा शाळेसमोरील घटना। पोलीस व्हॅनवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। व्हॅन थेट ग्रॅनाइट दुकानात शिरली। ग्रॅनाइट दुकानदाराचं हजारो रुपयांचं नुकसान। स्टूलवरून घसरून पडल्यानं 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। आईवडील कामानिमित्त घराबाहेर गेले असता ही घटना घडली। वसई विरार भागातील ही घटना। मीरा रोडमध्ये पतीचा पत्नीवर चाकू हल्ला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पत्नी 6 महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत असल्यानं संतप्त पतीनं उचललं टोकाचं पाऊल। पुण्याच्या चंदननगरमध्ये बहिणीच्या मित्राकडून भावाची हत्या। बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्यावरून हत्या केल्याची माहिती। मित्र ऋषी काकडे आणि त्याच्या आईला पोलिसांकडून अटक। पुण्यातील धायरी भागात प्लॅस्टिकची बंदूक दाखवून ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा। तिन्ही आरोपींना अटक। 3 दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी 25 ते 30 तोळे सोनं लुटलं होतं। पुण्यातील कोंढवा भागात दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या। ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। भिवंडीच्या सिद्धार्थनगर परिसरात आंबेडकर जयंतीला तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्याला अटक। खोणी गावच्या डोंगराळ परिसरात लपून बसलेल्या या आरोपीला अटक करण्यात आली। घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करकडून गर्भवती महिलेला मारहाण। महिलेच्या पोटावर गुप्तांगावर केली जबर मारहाण। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील डोमातील घटना। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या खासगी बस चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
नाशिकमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची होणाऱ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या. लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवणार, होणाऱ्या नवरीची धमकी. अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. परभणीतील मंगरूळ गावात शिक्षक सोपान पालवेंची आत्महत्या. शाळेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर गुन्हा दाखल. मात्र जोवर संस्था चालक आणि इतर दोघांना अटक होणार नाही तोवर शिक्षकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. नाशिकमध्ये आणखी एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. आगीची घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी. चंद्रपूर शहरातील संजय गांधी मार्केटच्या मागे असलेल्या भंगार दुकानाला आग. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. बीडच्या तेलगावमधील 33 केव्ही सबस्टेशनमधल्या ट्रान्सफॉर्मरला आग. आगीत ट्रान्सफॉर्मर जळून खाक. आगीमुळे तेलगाव परिसरातला वीज पुरवठाही खंडित झाला. धाराशिवच्या कसबे तडवळा गावात गोठा पेटल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. महावितरण कंपनीच्या डीपीला स्पार्किंग झाल्यानं आग, तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. गटारातील पाण्यानं धुतलेले ताडगोळे विकणाऱ्याचा व्हिडिओ समोर. रत्नागिरीच्या खेड शहरातील घटना. विक्रेत्याविरोधात संतप्त नागरिकांची पोलिसात धाव. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. कारण मात्र अद्याप अस्पष्ट. मोहोळ तालुक्यातील शेटफळमध्ये विजेचा धक्का लागल्यानं मनोज डंगे यांचा मृत्यू. तिघांवर गुन्हा दाखल. 15 एप्रिलला विजेची तार तुटून गवताला लागली होती आग. कल्याणमध्ये 2 गटात कैऱ्या तोडण्यावरून वाद. रागाच्या भरात एका गटानं समोरच्या गटातील एका मुलाच्या वडिलांवरच चाकू हल्ला केल्यानं एकच खळबळ. हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती. सोलापुरात यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच तापमान 43 अंशांवर पार. विदर्भातील अनेक भागात तापमान 40 अंशांवर. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान 44.2 अंशाची नोंद. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता. सोलापुरात दिवसाच्या उन्हानंतर संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. यवतमाळच्या वणीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. चंद्रपूर शहर आणि अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात दुर्मिळ पांढऱ्या चिमणीचं दर्शन. राजुरा घाटेतील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात ही दुर्मिळ चिमणी दिसली. जळगावच्या यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू. वनविभागाकडून तातडीच्या कारवाईत बिबट्या जेरबंद. कल्याणजवळील बल्याणी ते टिटवाळा दरम्यान केडीएमसीची धडक कारवाई. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई. आतापर्यंत 136हून अधिक अनधिकृत टपऱ्यात जमीनदोस्त. ठाण्यात कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक. थकलेली देणी न दिल्यास शासनाला न्यायालयाकडून खेचू. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा इशारा. 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाकडून नॉनव्हेज जेवणाची मागणी. मात्र जेल प्रशासनाकडून नियमांप्रमाणे व्हेज जेवण. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला फोनवरून भावाशी बातचीत करायची असल्याची माहिती. फोन करण्याची परवानगी कशी मिळेल याबद्दल तहव्वूर राणाकडून विचारणा. दिल्लीत आज काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर ईडीनं केलेल्या कारवाईविरोधात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला पश्चिम बंगालचा दौरा. मुर्शिदाबादमधील हिंसाग्रस्त भागातील पीडितांशीही साधला संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इलॉन मस्क यांची भेट. तंत्रज्ञान आणि नवउपक्रमाच्या क्षेत्रातील विकासाबद्दल दोघांमध्ये चर्चा. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 9 महिला नक्षलवाद्यांसह 22 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. यापैकी दोघांना 8 लाख तर इतर दोघांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं बक्षीस. बिहारच्या दरभंगामध्ये मृत घोषित केलेल्या भोलाराम कुमार 12 दिवसांनंतर जिवंत परतला. भोलारामच्या परतीनं पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह. स्थानिक प्रशासनावर देखील ताशेरे. यासोबतच बुलेटिन